साद देती हिमशिखरे. भाग पहिला 9. श्री चेट्टियार यांचे स्नेही श्री मुदलियार यांच्या घरी गुरुदेवांना त्या रात्री बोलावणे होते. श्री मुदलियारही एक धनिक उद्योगपती होते. आमचे चांगलेच आदरातिथ्य झाले. उपहाराशिवाय गुरुदेवांच्या मनोरंजनाकरिता संगीताचाही कार्यक्रम आयोजित केला होता आणि गुरुदेवही त्यात रंगून गेले होते. घरी परतायला बरीच रात्र झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळीच माझे स्नेही सपत्नीक गुरुदेवांच्या दर्शनाला आले होते. मी उभयंतांना गुरुदेवांच्या खोलीत घेऊन गेलो. आम्हाला पाहताच ते म्हणाले, तुम्ही कशाला आला आहात ते मी ओळखले आहे. जडान्नाची मला सवय नसल्याने पक्वान्नादी खाणेपिणे माझ्या प्रकृतीला मानवत नाही. तरी तुमची निराशा करण्याची मला इच्छा नाही. मी दूध पचवू शकतो आणि तेच कब्बर घेण्याकरिता एके दिवशी तुमच्याकडे अवश्य येईन. माझ्या मित्राच्या पत्नीचा फारच आग्रह झाला म्हणून त्याच दिवशी संध्याकाळी जाण्याचे गुरुदेवांनी कबूल केले आणि मलाही त्यामुळे जरा हायसे वाटले. मित्रवर्य श्री मुदलियार यांच्यासह श्री चेट्टियारही खोलीत आले. सर्वांचा चहा फराळ गुरुदेवांच्या खोलीतच झाला. चहा घेत असता श्री मुदलियार म्हणाले, गुरुदेव, तुमची गेल्या काही दिवसांची वक्तव्ये मी मन लावून ऐकत आहे. पण आम्हा सर्वांची जीविते काहीतरी आमिषे नि इप्सितांनीच चालली आहेत. असा जो तुमच्या बोलण्यात ध्वनी निघतो त्याच्याशी मी सहमत होऊ शकत नाही. स्पष्टच बोलायचे झाले तर आम्ही संसार करतो, मित्रमंडळींना मदत करतो, दानधर्म करतो, सामाजिक कार्यही करतो. ते काय आम्हाला त्यापासून काहीतरी मिळावे याच केवळ अपेक्षेने करतो? स्वार्थच असतो की काय हे सर्व करण्यात? गुरुदेव म्हणाले, प्रामाणिकपणे विचार कराल तर तुम्हाला आढळून येईल की तुमच्या प्रत्येक प्रयत्नात आणि कष्ट करण्यात काहीतरी अपेक्षा आणि स्वार्थच दडलेला असतो. फार कशाला, तुम्हाला तुमच्या पत्नीकडून काही अपेक्षा असतात, मुलांकडून असतात आणि त्यांनी तुम्हाला अपेक्षित सुख द्यावे अशी तुमची स्वार्थी दृष्टीही त्यात असते. त्यात जरासे न्यून आले तर तुमचे स्वास्थ्य बिघडते. तुम्ही निराश होता, तुम्हाला राग आल्याशिवाय राहत नाही आणि तुमची उपेक्षा होत आहे असेही वाटल्यावाचून राहत नाही. तुम्ही तुमच्या कुटुंबाबाबत आणि कौटुंबिक जीवनाबाबत निश्चित असे आराखडे योजलेले असतात. त्यानुसार कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने वागायला हवे अशी तुमची अपेक्षा असते. कारण तुमची अशी महत्त्वाकांक्षा असते की कुटुंबात जे कोणाला होता आले नाही तसे कोणीतरी आपण व्हावे. जे कोणाला मिळाले नाही ते आपल्याला मिळावे. तुम्ही आपले कुटुंब चालवता ते निरपेक्षपणेच असे छाती ठोकपणे तुम्ही म्हणू शकाल काय? तुमच्या कुटुंबाबाबत तुम्ही काहीतरी अपेक्षा बाळगून असतात आणि त्या पुऱ्या व्हाव्यात या तुमचा आनंद साठलेला असतो. नेमक्या या अपेक्षांमुळेच प्रीतीतला सगळा आनंद तुम्ही गमावता. प्रेम हे उदात्त, पवित्र आणि साधे असते. त्याचा आधार भोग किंवा अपेक्षा नव्हे. तुम्ही जी प्रेमाची भाषा बोलता ना, त्यात फक्त परस्परांच्या सोयीकरता पत्करलेले बंधन असते. एकमेकांच्या महत्त्वाकांक्षा, अपेक्षा निस्वार्थ पूर्ण करण्याकरता तुम्ही मित्रांना मदत करता, दानधर्म करता, सामाजिक कार्यसुद्धा. पण कबूल करा अगर करू नका, त्यापासून आपणाला कीर्ती, नाव, सामाजिक प्रतिष्ठा, तुमच्या चांगल्या कार्याबद्दल जनतेकडून वाहवा अगर जाणीव, निदान उपकृत झाल्याची कबुली यांची अपेक्षा तुम्हाला असतेच. तुमच्या सत्कार्याची या प्रकारची संभावना झाली नाही तर तुमचा अनादर झाल्यासारखे तुम्हाला वाटते. त्यामुळे एक प्रकारची निराशाही तुमच्या मनाला ग्रासते. उपकृत झालेला जेव्हा आपल्या कृतीने वा शब्दाने तुमच्या मदतीची पावती देतो तेव्हाच तुम्हाला खराखुरा आनंद वाटतो. तुमच्या देणगीचे जेव्हा जनतेकडून कौतुक होते
किंवा तुमच्या दानधर्माचा जेव्हा उदो उदो होतो, तेव्हाच तुमच्या अंगावर मूठभर मांस चढल्यासारखे वाटते. तुमचे देवदर्शन, तुम्ही देवाला अर्पण केलेल्या देणग्या, अगर दागदागिने, वस्त्र प्रावरणे किंवा यज्ञादी पूजा समारंभात केलेले हवन, दानधर्म, अन्नसमर्पण यातही तुमच्या ईश्वर भक्तीचा डांगोरा पिटण्याचा, गाजावाजा करण्याचा हव्यास दडलेला असतोच. तुम्ही तुमच्या कृतीचा, भावभावनांचा, मानसिक प्रवृत्तींचा कानोसा घ्या. मी म्हणतो ते खरे आहे असे तुम्हाला आढळून येईल. म्हणून माझे आग्रहाचे सांगणे आहे की तुम्ही एकदा प्रामाणिकपणे आत्मसंशोधन करा, म्हणजे माझ्या बोलण्याचा तुम्हाला पडतावा आल्याशिवाय राहणार नाही. वाढते वय, अनुभव, यश, पैसा नि सामाजिक प्रतिष्ठा इत्यादींनी प्रत्येक मनुष्यात मी रूपी अहंकारच जास्तीत जास्त फुलवला जातो आणि तोच प्रत्येक स्त्री पुरुषाच्या जीवनातील प्रामाणिकपणा, समजूतदारपणा, आनंद, सुख, शांती, प्रेम, फार काय जीवनात जे जे भव्य आणि उदात्त आहे त्याच्या आड येते. मृदूला तिच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे गडबड करीत रवींद्रासह खोलीत आली. गुरुदेव बोलण्याचे थांबले. सर्वांचे तिच्याकडे लक्ष वेधले. गुरुदेवांसमीप बसत ती म्हणाली, गुरुदेव, माझी तुमच्या विरुद्ध एक मोठी तक्रार आहे. तुम्ही संत आहात नि सद्गुरूही. तुम्ही नेहमी म्हणता की आमच्यावर तुमचे प्रेम आहे. मीही तुम्हाला माझ्या लहानपणापासून ओळखते. पण तुम्ही आम्हाला काहीही दिले नाही की शिकवले नाही. आमचे स्नेही नि परिचित आम्हाला नेहमी विचारतात, गुरुदेवांच्या सान्निध्यात तुम्हाला काय मिळालं? तुम्ही काय शिकलात? मोठ्या शर्मेने आम्हाला खाली मान घालून कबूल करावे लागते की गुरुदेवांपासून आम्हाला काहीही मिळालं नाही. तुमचे प्रेम नि आशीर्वाद आम्हाला आहेत याबद्दल आमच्यासारखे आम्हीच भाग्यवान असे आम्ही समजतो. पण त्या पलीकडे भरभक्कम लोकांना दाखवण्यासारखे असे आमच्या वाट्याला काय आले? तुमच्या दृष्टीने तुमच्यापासून काही ग्रहण करण्यास आम्ही योग्य नाही असे का तुमचे आमच्याबाबत मत आहे? की तुम्ही आम्हाला काहीच देऊ इच्छित नाही की काही शिकवू इच्छित नाही? गुरुदेव मोठ्या कौतुकाने हसले. तिच्या प्रांजळ व मन मोकळ्या स्वभावाने आम्हाला कौतुक वाटले खरे, पण त्याहीपेक्षा तिच्या सरळ सरळ रोखठोक प्रश्नाने आम्ही सर्वजण किंचित हादरलोच. गुरुदेव म्हणाले, खरोखरच तू मोठी चिमखडी पोरगी आहेस. फक्त वयाने मोठी झाली आहेस, पण शहाणपणाच्या नावाने पूज्य. तू मागितलेस नि मी दिले असे काय आहे नि कधीतरी तसे झाले आहे काय? याचे मला आधी उत्तर दे. तू लहान होतीस तेव्हा माझ्या अंगाखांद्यावर मी तुला खेळवले. तू नि रवींद्र यांच्याबरोबर मी खेळलो आहे नि जे जे तुम्ही मागितले ते ते मी दिलेही आहे. तुझ्या डोक्यात आज कोणी हे काय वेळ भरवून दिले आहे कोण जाणे? श्री चेट्टियार मध्येच बोलणार तो त्यांना थांबवून गुरुदेव म्हणाले, बोलू द्या तिला, मला तर ते फार आवडले. मृदूला म्हणाली, म्हणजे तुम्ही मला नि रवींद्रला एक प्रकारे फसवले असेच ना? ज्याला शाश्वत चिरस्थायी म्हणता येईल असे तुम्ही आम्हाला काही दिले नाही. तुम्ही आम्हाला अजूनही कुकुली बाळे समजतात आणि आम्ही आता मोठे झालो आहोत असंही तुम्हाला वाटत नाही ना? गुरुदेव म्हणाले, अच्छा, तर मग मोठी बाळे समजून तसे तुमच्याशी बोलतो. मग झाले तर? तुमच्या या वयात सर्वसाधारण माणसाला आयुष्यात जे जे हवेसे वाटते ते सर्व काही तुम्हाला मिळाले आहे. तुमचे जन्मदाते आईबाप चांगले श्रीमंत आहेत. तुझे लग्नही धनाढ्य, सुशिक्षित, तरुण व सुंदर मुलाशी झाले आहे. तो तुझ्यावर अतिप्रेम करतो. तेव्हा वैवाहिक जीवनातही तू सुखी आहेस. तुझी प्रकृती उत्तम आहे आणि मला विचारशील तर थोड्याच दिवसात छानसे बाळ होणार आहे एका माणसाला. आम्ही सर्वजण हसलो. मृदुलाच्या गालावर रक्तिमा पसरला. ती म्हणाली, माझी थट्टा करू नका. मी खरोखरीच गंभीरपणे विचारित आहे. माझी तुमच्या विरुद्ध अगदी खरोखरीच सार्थ तक्रार आहे आणि तुम्ही काहीतरी मला दिल्याशिवाय माझे समाधान होणारच नाही. गुरुदेव म्हणाले, सांग बरे, तुला काय हवे आहे ते? असे काय घडले आहे की तुला दुःखीने असुखी वाटायला लागले आहे?
कशाबद्दल तुझ्या मनात असमाधान खटकत आहे? खरे सांगू, मालकीची भावना, जास्त मिळवण्याचा हव्यास, सत्ता, सामाजिक प्रतिष्ठा, मान-मरातब व सर्वाधिकार याने अशासारख्या गोष्टींना जीवनात शेवट नाही. कारण त्यांच्या बाबतीत समाधानाचा सर्वोच्च बिंदूच अस्तित्वात नाही की तिथे माणूस थांबेल. बोटीतून प्रवास करायचा तर ती डोलणारच, हलणारच. त्यामुळे मळमळ, ओकाऱ्या येऊन अस्वस्थ वाटणारच. बोट ही लागायचीच. त्याचप्रमाणे ऐहिक जीवनात कटकटी ह्या असायच्याच. त्यांना चुकवता येणार नाही. जोपर्यंत हे शरीर आहे तोपर्यंत त्याच्या व्याधीही आहेतच. तुम्ही विवाहबद्ध झालात आणि मूल व्हावे असे इच्छिता, मग डोहाळ्याचा त्रास आणि प्रसूती वेदना तुम्हाला कशा टाळता येतील? मृदुला म्हणाली, तुम्हाला काय म्हणायचे आहे ते समजले आणि मला आता खात्री वाटते की पूर्वीप्रमाणे केव्हाही तुम्ही आमच्या अडचणीच्या वेळी, संकटसमयी आणि अनिष्टकाळी मदतीला धावून याल. तिच्या चेहऱ्यावरून हे स्पष्ट दिसत होते की ती जे बोलत होती ते मनापासून बोलत होती. खरे तेच बोलत होती. गुरुदेव म्हणाले, एवढी जर तुला माझ्याबद्दल खात्री आहे तर मग तुला तक्रार करावीशी का वाटली ते नाही समजले मला. रवींद्र म्हणाले, गुरुदेव, मृदुला म्हणाली तेच बरोबर आहे. तुम्ही आम्हाला अजून कुकुली बाळे समजता आणि काहीतरी सांगून आमची बोळवण करता झाले. स्पष्टच बोलायचे तर आम्हाला अजूनपर्यंत असे काहीच दिसलेले नाही की ज्याबद्दल आम्हाला विश्वास वाटावा, ज्याचा उल्लेख करण्यात आम्हाला आनंद व्हावा, आणि म्हणूनच मृदुलेची तक्रार बरोबर आहे. गुरुदेव म्हणाले, तुमच्या दोघांच्याही मनाचा गोंधळ उडालेला दिसतो. तुम्ही दोघेही काहीतरी मला विचारायला आला आहात हे निश्चित, पण तो प्रश्न कसा विचारायचा, शब्दांकित कसा करायचा हे तुम्हाला कळत नाही आहे. तुमचेच असे होते असे नाही, तर बऱ्याच जणांची हीच तक्रार असते. इप्सित स्पष्ट नसले ना की प्रत्येकाचे हे असेच होते. तुझेच पहा ना, तू काहीतरी विचारायला आलास म्हणजे तुझ्याजवळ जे नाही ते तुला हवे आणि ते मागायला आला आहेस, किंवा असे म्हणू या पाहिजे तर की तुला काहीतरी व्हावेसे वाटते आहे की जे तू नाही आहेस. यावरून हे स्पष्ट आहे की आज आहे त्या परिस्थितीत तू सुखी नाहीस. तेव्हा मला असे सांग, असे काय आहे की ज्याने तुला समाधान वाटते, किंवा तुझ्या सध्याच्या जीवनात असे कोणते न्यून आहे की त्यामुळे तुला जीवनात बदल व्हावा असे वाटते. अतिपरिचयात अवज्ञा या न्यायाने कदाचित दीर्घकालीन सान्निध्याने असेल, किंवा तू सतत भोगत असलेल्या ऐश आरामातून व समृद्धी जीवनातून तुला जो एक चित्तथरारक अननुभूत अनुभव हवासा वाटतो आहे, तो आता कशात जाणवत नाही म्हणून असेल. कोणत्या गोष्टीमुळे या वा कारणामुळे का होईना सद्यस्थितीत तुला असमाधान वाटते आहे, ज्यामुळे तू जीवनात बदल करू इच्छितोस, ते कारण तुझे तूच शोधायला हवेस. तुला वाटत असेल की मी तुला आध्यात्मिक गूढवादाचे धडे द्यावेत, तर मी स्पष्ट सांगतो की ते तुझ्या वयाला झेपणार नाहीत आणि तुझ्या प्रकृती स्वभावालाही. चेट्टियार यांनी विचारले, आम्हाला गूढवादाचे धडे द्या म्हटले तर काहीतरीच होईल का हो? गुरुदेव म्हणाले, छे छे, तसेच काही नाही. अध्यात्मांनी गूढवादाबद्दल जेव्हा सर्वसामान्य माणसे बोलतात ना, तेव्हा ते एक गोष्ट विसरतात की तेही एक शास्त्र आहे. त्यांची याबाबत एकच कल्पना असते की तो एक अतिंद्रिय, काहीतरी अनैसर्गिक शक्ती संपादनाचा मार्ग आहे, इतकेच. त्यांना अध्यात्माबद्दल नि गूढवादाबद्दल फक्त आकर्षण असते, ते एवढ्याच चमत्कार प्रदर्शनाच्या दृष्टीने. या शक्ती तर खऱ्याच, पण त्या मिळवण्याकरिता कितीतरी वर्षाची खडतर तपस्या करावी लागते आणि कित्येक गोष्टींचा त्याग करावा लागतो याची त्यांना कल्पना नसते. मी सांगतो त्यावर विश्वास ठेवा. ज्यांनी ज्यांनी म्हणून अशा शक्ती संपादन केलेल्या आहेत, त्यांनाही त्या संपादन केल्यावर त्याबाबत कुतूहल राहत नाही आणि त्यांचा ते त्याग करतात. काय मिळवावे, किती मिळवावे आणि किती साठवावे याला परिमिती नाही. जसजसे मिळवीत जावे तो तो हव्यास वाढत जातो, विस्ताराने नि तीव्रतेनेही.
अग्नीत तुपाची धार असला प्रकार आहे तो. म्हणून तुम्हाला तुमच्या इच्छेच्या मुळाशी जाऊन तिच्या उगमाचे कारण शोधून काढायला हवे. प्रत्येक इच्छा पुरी करण्याच्या धडपडीत अहंकार नि दंभ वाढत जातो. मी जी भूक क्षमत नाही ती अतृप्ती कायमच राहते. प्रामाणिकपणे विचार केला तरच हे कळून येते की सुख समाधानाच्या अपेक्षेत पदार्थाकरिता आपण आपली सारी शक्ती नि हयात फुकट दवडली. मृदुला नि रवींकडे वळून गुरुदेव म्हणाले, आता सांगा पाहू तुम्हाला निश्चितपणे काय हवे आहे ते. मृदुला व रवीन काहीच बोलले नाहीत. गुरुदेवांच्या साध्या पण सुस्पष्ट भाषणाने ती दोघे गोंधळली होती. मुलांना धुत्कारण्याकरिता गुरुदेवांनी तो प्रश्न विचारला नसून खरोखरीच कळकळीने त्यांना तो प्रश्न दोघांना विचारला होता. त्याचबरोबर गुरुदेवांसारख्या सत्पुरुषाने तुला काय पाहिजे असे विचारताच निश्चित उत्तर देणे किती कठीण आहे याचीही मला पुरेपूर कल्पना आली. एवढ्या महान व्यक्तीकडून मामूली काहीतरी मागून घेणे किती हास्यास्पद आहे नाही. मृदुला नि रवीन उभयतांजवळ पैशाचा तोटा नव्हता नि पैशाने जी सुखी मिळवणे शक्य होते ती त्यांच्यासमोर हात जोडून उभी होती. गुरुदेवांनी आज प्रश्न मलाही विचारला असता तर मला वाटते तत्क्षणी निर्णय घेणे नि उत्तर देणे मलासुद्धा अशक्य झाले असते. निरामय शरीर नि मनाचे समाधान व शांती पैशाने विकत घेता येत नसते. तेव्हा त्या प्रश्नावर खोलवर विचार करायलाच हवा. श्री चेट्टियार म्हणाले, माफ करा गुरुदेव, पण ज्याला कशाचीही कमतरता नाही, कसलीही गरज उरलेली नाही नि त्यामुळे जो संपूर्ण समाधानी आणि आनंदी आहे असा माणूस शोधून तरी दाखवता येईल का. गुरुदेव म्हणाले, असे कितीतरी आहेत की ज्यांना मी स्वतः ओळखतो. ते अप्रसिद्ध आहेत कारण त्यांच्या गरजा अत्यल्प आहेत नि ते काही इच्छित नाहीत. म्हणून ते ना पैशाच्या पाठीमागे ना कशाचा संग्रह करून ते जमवण्याचा हव्यास असलेले. ते ना कुणाची स्तुती करत ना कधी कुणाची मेहरबानी संपादन करण्याकरता त्यांना आपली जागा सोडावी लागते नि सहजच त्या व्यक्ती तुम्हाला अज्ञात असतात. व्यक्तिशः मला तरी कशाची गरज आहे नि मला काहीतरी हवे मी तरी कुठे म्हणतो. त्यामुळे दुःखींनी असमाधानी होणे म्हणजे काय हे मला माहीतच नाही. माझी मनशांती कधीही ढळली नाही. तुम्ही मला संत म्हणा अगर ढोंगी, लफंगा म्हणा, मी तुमच्यासारखाच एक साधासुद्धा माणूस आहे. माझ्याजवळ गमावण्यासारखे काही नाही नि काही मिळवण्यासारखे. मला ना धर्म वा जात, पंथ वा मते, ना एखादा वाद की ज्याचा प्रसार मी करू इच्छितो व त्याला मी घट्ट धरून बसू इच्छितो. ईश्वराने जे निर्मिले आहे त्यामध्ये माझ्यामध्ये कुठे कसला अडथळा मला भासतच नाही. मला भिण्यासारखे काहीच नसल्यामुळे मी निर्भय आहे. जे नाहीसे व्हायचे आहे, अशाश्वत आहे, त्याबद्दल खंतनी खेद बाळगण्यासारखे काय आहे. या जगात प्रत्येक गोष्ट नाहीशी व्हायचीच आहे. तिचा अंत केव्हा नि किती वेळाने होईल हा काळ नि वेळेचा प्रश्न केवळ निसर्ग नियमाने ठरायचा असतो इतकेच. उदाहरणार्थ, भाजी काही तास किंवा फार तर एखाद दुसरा दिवस टिकेल, पण टणक वस्तू त्यापेक्षा जास्त दिवस राहील. मानवी शरीरालाही हाच नियम लागू आहे. हे जर माणसाला नीटपणे कळले तर मानवी शरीर मर्त्य आहे तेव्हा त्याच्याबद्दल सुख दुःख व फार फिकीर करण्याची जरुरी नाही हे त्याला कितीतरी लवकर समजेल. शरीराची काळजी घेणे इष्ट आहे हे मी नाकबूल करीत नाही, पण कुठपर्यंत? जोपर्यंत शरीर आत्म्याची गरज भागवतो आहे तोपर्यंत, त्या पलीकडे नाही. तुम्ही कपड्यांची निगा कुठपर्यंत ठेवता? जोपर्यंत ते घालण्यासारखे आहे तोपर्यंत. जीर्ण शीर्ण झाले की टाकूनच देतो ना ते आपण. तुमच्या लक्षात आले असेल की मला कशाचीही भीती वाटत नाही, त्यामुळे मी असमाधानी नाही व म्हणूनच माझी मनशांती ढळू शकत नाही. माझ्यात ढळण्यासारखेच जर काही नाही तर मला बिघडवण्याचे सामर्थ्य आहेच कशात. त्यामुळे माझे मनस्वास्थ्य कधीही बिघडत नाही. मी म्हणतो ते जर तुम्ही थोडेसे जरी समजू शकलात तरीही पुष्कळ झाले. जेवण चालले असताना गुरुदेवांनी
मला मुंबईला त्याच रात्रीच्या गाडीने जाण्याची तयारी ठेव असे सांगितले. मी त्याकरिता मित्रमंडळींना भेटायचे असेल किंवा काही खरेदी करायची असेल तर ती उरक असे सांगितले. माझ्यासकट सर्वांना गुरुदेवांच्या या आदेशाचे आश्चर्य वाटले. मला कळेना, गुरुदेवांच्या सेवेत माझ्या हातून काही चूक झाल्याने ते रागवले आहेत की माझ्या सेवेची त्यांना तर गरज उरली नाही. त्यांना मनातील विचार कळले तर नाहीत ना. कारण ते म्हणाले, तू गैरसमज करून घेऊ नकोस. मला तुझा कंटाळा आला आहे असंही नाही, की मी तुझ्यावर नाराज झालो आहे हेही खरे नाही. परंतु तुझ्या आईवडिलांना तुझी तातडीची गरज आहे आणि म्हणूनच तुला जायला हवे. जेवणानंतर मी तडक माझ्या खोलीत गेलो आणि सामान आवरून बांधबांध केली. मृदुला आणि रवीन यांचाही अपेक्षाभंग झालेला दिसला. ती दोघे माझ्या पाठोपाठच खोलीत आली आणि खरोखरच सामानांची बांधबांध करतोयस की काय असे त्यांनी विचारले. मी म्हटले, हे पहा, गुरुदेवांवर माझा विश्वास वाढत चालला आहे. ते सांगतील ते माझ्या हिताचेच असेल याची मला खात्री असल्याने त्यांच्या आदेशाप्रमाणे वागण्याचे मी ठरवले आहे. त्यांची बडदास्त ठेवायला म्हणून मी त्यांच्याबरोबर मद्रासला आलो. त्यांनी म्हटले मी जायला हवे म्हणजे मी जायलाच हवे. माझी रवानगी का होते आहे हा प्रश्नच उद्भवत नाही आणि तसा प्रश्न मी विचारू शकत नाही, इच्छितही नाही. त्यांच्या आदेशाबद्दल मला संदेहच नसल्याने त्या आदेशाप्रमाणे वागायचे एवढेच मला समजते. तुमचा गोड सहवासाला मुकावं लागतंय याबद्दल मला फार वाईट वाटते. तुमच्या घरातील प्रत्येकाने माझे जे आतिथ्य केले ते मी कधीही विसरणार नाही. चेट्टियार पतीपत्नीही खोलीत आली आणि इतक्या थोड्या वेळात आकस्मिकपणे त्यांना सोडून जावे लागणार असल्याबद्दल वाटत असलेली हळहळ त्यांनी व्यक्त केली. पुढच्या वेळेस जेव्हा मी दक्षिणेत येईन तेव्हा मद्रासला जरूर येईन आणि त्यांच्याचकडे राहीन असा दिलासा मी त्यांना दिला. शहरात जाऊन मामूली खरेदी करायची होती ती केली. मित्रमंडळींना भेटलो, त्यांचा निरोप घेतला आणि घरी सायंकाळी परतलो. मी गुरुदेवांना त्यांच्या खोलीत भेटलो. ते मद्रासमध्येच आणखी काही दिवस राहणार होते. माझ्या वागण्या बोलण्याबद्दल त्यांनी आपले समाधान व्यक्त केले. त्यांनी अशीही ग्वाही दिली की जेव्हा जेव्हा जरूर पडेल तेव्हा किंवा अडचण येईल तेव्हा नुसत्या माझ्या निव्वळ इच्छेनुसार ते असतील तेथून केव्हाही धावून येतील. तेव्हा माझ्यापासून ते दूर आहेत अशी भावना मी कधीही बाळगू नये. त्यांनी हेही सुचवले की त्यांचे माझ्याकडे सदैव लक्ष राहील आणि माझ्या हिताची ते काळजी घेतील. या आश्वासनाने माझे हृदय हेलावले आणि मी त्यांच्या पायावर नतमस्तक झालो. तेवढ्यात चेट्टियार खोलीत येऊन चौकशी करू लागले की मुंबईला जायला मला काही पैशांची वगैरे गरज आहे की काय. त्यांनी माझ्या हाती रेल्वेचे तिकीट रिझर्वेशन स्लिप ठेवली. मी साभारपणे त्यांच्या देणगीचा इन्कार केला. तिकिटाचे पैसे मी देऊ लागलो तरी ते घेईनात. मोठ्या मिन्नतवारीने मी त्यांची खात्री पटवू शकलो की माझी सुस्थिती असल्याने माझ्याजवळ पुरेसे पैसे आहेत. मी मुंबईपर्यंतचा जाण्याचा प्रवास खर्च सहज करू शकतो. आम्ही बोलत असताना नोकराने खोलीत येऊन तार माझ्या हातात दिली. मी घाईघाईने लिफाफा फोडला. वडिलांची प्रकृती अस्वस्थ असल्याने तातडीने मुंबईला परतण्याबद्दल भावाने लिहिले होते. गुरुदेवांच्या सायंकाळच्या गाडीने मुंबईला जाण्याच्या आदेशाचा अर्थ आता आम्हा सर्वांना समजला. मी गुरुदेवांकडे पाहिले. ते म्हणाले, मला माहीत आहे की आजारी वडिलांना भेटण्याकरता मुंबईला येण्याबद्दल तुझ्या भावाचा संदेश आला आहे. ते पुढे म्हणाले, त्यांची प्रकृती थोड्याच दिवसात बरी होणार असल्याने चिंता करण्याचे कारण नाही. त्यांच्या या आश्वासनाने मला कितीतरी हलके वाटले. मी त्यांच्या पायांना स्पर्श केला. त्यांनी आशीर्वाद दिला. सर्वांचा निरोप घेऊन मी स्टेशनावर जाण्यास निघालो. मला निरोप द्यायला चेट्टियार कुटुंबातील सर्व मंडळी स्टेशनावर आली होती.